भारत देशाच्या सैनिकांनी जे अतुलनीय असं शौर्य गाजवलेलं आहे, त्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम ज्या लोकांनी, ज्या आतंकवाद्यांनी भारताच्या निरपराध लोकांचा प्राण घेतला, त्यांच्यावर त्यांच्या देशात घुसून भारतीय सैनिकांनी त्यांचा नायनाट केला। आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय सेनेला च्या सोबत राहणं, भारतीय सेनेला पाठबळ देणं हे आजच्या या तिरंगा रॅलीचा मुख्य उद्देश आहे। खरं तर पाकिस्तानची पूर्णतः दावे जे आहेत ते दणाणलेले होते। आपण पाहिलं की वेगवेगळ्या पद्धतीचे दावे समोर आलेले आहेत। पाकिस्तानने स्वतः 3 ते 4 वेळा या ठिकाणी प्रयत्न केले। 4 दिवस तो भीक मागत होता की युद्ध थांबवा म्हणून अमेरिकेकडे। नाही, पाकिस्तान तर भीक मागतच होता युद्ध थांबवा, कारण पाकिस्तानची युद्ध लढण्याची क्षमता नाही, त्यांच्याकडे खायचं वांदा आहे। युद्ध लढण्यासाठी असणारी क्षमता ना आर्थिक क्षमता त्यांची नाही आहे। भारतासारख्या प्रचंड शक्तिशाली देशासमोर आपण लढू शकत नाही, म्हणून सगळ्या जगाकडे भीक मागत होते की काही करून हे युद्ध थांबवा। खरं तर हे जे युद्ध झालं किंवा ज्या पद्धतीचे चकमक झाल्या, संपूर्ण जगाला हा मेसेज जो आहे तो पोहोचला आहे का की भारत आता जुना भारत नाही राहिलेला, हा नवीन भारत आहे? नवीन भारत आहे हे अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे। जो देशाशी पंगा घेतो, जेव्हा भारताशी पंगा घेतो, त्याच्या देशात घुसून भारत त्याच्यावर हल्ला करू शकतो, हे या निमित्तानं सगळ्या जगानं पाहिलेलं आहे। तर हे होते पालकमंत्री जयकुमार गोरे। आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या तिरंगा रॅलीला जे आहे ती सुरुवात झालेली आहे। भाजपचे अनेक नेते जे आहेत या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आमदार देखील या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी आहेत। दादा, जोरदार प्रतिसाद मिळतोय तिरंगा रॅलीला, काय सांगाल? भारताने पाकिस्तानवर जो स्ट्राईक केलेला आहे, ज्या अतिरेकांनी काश्मीरमध्ये येऊन धर्म विचारून मारलं, अशा लोकांना खेचायचं काम आज आमच्या आर्मीने केली आहे। मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशातील सैनिकांनी पाकिस्तानला जो अद्दल घडवलेली आहे, त्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांचा एक सन्मान म्हणून आज आम्ही सगळेजण रस्त्यावर आलेलो आहोत। पाहतो या ठिकाणी भाजपच्या जिल्ह्यातील सर्वच नेते जे आहेत ते रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि भारतीय सैन्य दलाचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅली करत असल्याची प्रतिक्रिया दोन्ही नेत्यांनी दिली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, ट्रेन मराठी, सोलापूर।